ज्या वेळेस आपण इडली किंवा डोसा बनवतो त्यासोबत खाण्यासाठी आपल्याला सांबारची गरज लागतेच. मग आज आपण इथे एक वेगळ्या पद्धतीचं मूग डाळीचं सांबार केलेलं आहे. ही सोपी रेसिपी आहे आणि हे रेसिपी कशी बनवायची आहे याला आपण स्टार्ट करूया. मी इथे एक वाटी म्हणजे 100 ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे आणि ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे. आणि निवडल्यानंतर आपण याला थोडंसं धुवून घेऊया. मूग डाळ ही जास्त नाही घ्यायची, कारण आत्ता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि कुठलीही डाळीचं आपण शिजवलं आणि त्याला फोडणी दिली तर थोड्या वेळाने ती घट्ट अशी दाटसर होते. त्यामुळे मी इथे डाळीचं प्रमाण हे कमीच ठेवलेलं आहे, कारण त्यामध्ये आपल्या भाज्यासुद्धा जाणार आहेत. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा. डाळ आपल्याला इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे एक मीडियम साईजमध्ये कट केलेला एक बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि लौकी हा दुधी भोपळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय. माझ्याकडे गाजर होतं तर मी गाजरसुद्धा घेतलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा 4 ते 5, कारण आम्हा सर्वांना शेवगा हा खूप आवडतो. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदेसुद्धा घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य कुकरमध्ये आपण घालूयात. आणि आपण जे मूग डाळीचं सांबार करणार आहोत तर ते एवढ्या सोप्या पद्धतीने आहे आणि डाळ शिजायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे भाज्या ह्या वेगळ्या शिजून घ्यायच्या अजिबात गरज नाही आहे. आपण हे सर्व एकत्रच टाकणार आहोत. त्यामध्ये धुतलेली डाळ घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी हे आपण आपल्या अंदाजे एकतर 1 किंवा 1.5 ग्लास एवढंच पाणी घालायचं आहे. भाज्या आणि डाळ भिजल एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट तुम्ही जसं खात असाल तेवढं घालू शकताय. माझ्याकडे ही घरचीच मिरची आहे, घरीच बनवलेली मिरची पावडर आहे, त्यामुळे त्याला जास्त कलर नाही. नॅचरल मिरचीपासून बनवलेला आहे आणि थोडासा सांबार मसाला हा 1 चम्मच घातलेला आहे. आणि हे आपण एकत्र करायचं. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण बंद करून त्याला 1 किंवा 2 शिट्टी होऊ द्यायची आहे. 2 शिट्ट्यांमध्ये आपलं सांबार रेडी. बघा छान पद्धतीने. ज्यावेळेस आपण सांबार करतो ना त्यामध्ये जास्त भाज्या दिसायला नको, थोड्याशा तुम्ही त्याला मॅश करून घेऊ शकता. आणि आता आपण कढईमध्ये त्याला थोडा तडका देणार आहोत. त्यासाठी तुम्ही वापरत असेल ते तेल तुम्ही घ्या आणि तुम्हाला ते तेल जेवढं पाहिजे तेवढं घ्या, कारण प्रत्येकाचं तेलाचं अंदाज हा कमी जास्त असतो. तेल आपल्याला थोडं 2 मिनटं गरम होऊ द्यायचं आहे आणि छान असं कडकडीत तेल गरम झालं पाहिजे. त्यानंतरच आपण त्यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूयात. त्यानंतर आपण थोडासा जिरा घालूयात. त्यानंतर थोडंसं मोहरी घालूयात. हे साहित्य आपल्याला छानसं असं तडतडीत फुलू द्यायचं आहे, कारण ज्यावेळेस मोहरी आणि जिरं हे एकदम तडतडीत फुलतं ना त्याची टेस्ट खूप भारी लागते. त्यानंतर मी इथे 1 चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा घातलेली आहे आणि हे सर्व साहित्य एकदम छान मस्त तळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कच्चं यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. आणि त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहेत 2 ते 3 आणि हे सर्व साहित्य आपल्याला मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही जर जास्त ठेवली तर तुम्ही सारखं त्यामध्ये फिरवत राहा आणि कमी असेल तर जास्त फिरवण्याची काही गरज नाही. कमी फ्लेवरती व्यवस्थित ते भाजू शकतं. आपण इथे टाकलेली मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडासा इथे सांबार मसालासुद्धा टाकलेला आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकदम छान फ्राय करायचं आहे. आपला पूर्ण मसाला छान फ्राय झाला की त्या भाजीची टेस्ट खूप छान लागते. आता मसाला इथे पूर्ण व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपण इथे गरम गरम असं सांबार घालणार आहोत आणि हे पूर्ण मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. आणि सांबार आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढं असं पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त घालू शकताय. कुणाला थोडंसं दाटसर हवं असेल तर पाणी थोडं कमी घालू शकताय. अशा पद्धतीने हे आपलं सांबार पूर्ण आता रेडी झालेलं आहे. आणि टेस्ट करून बघायचं त्यामध्ये मीठ
की जास्त कमी आहे का नाही आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करू शकता. मला इथे सांबारमध्ये थोडंसं मीठ कमी वाटलं, त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स केलेलं आहे, कारण खाण्यामध्ये टेस्ट असेल तरच ती छान भाजी होते. ते छान पद्धतीने उकळी आलेली आहे, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि 1 मिनिटं त्याला झाकण ठेवून वाफू दिलेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर इथे आपण गॅस बंद केलेला आहे. आपलं सांबार हे रेडी झालेलं आहे. हे सांबार तुम्ही डोशासोबत खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता आणि अजून तुम्ही राईस जरी केला तर राईससोबतसुद्धा खाऊ शकता. आपला हा सांबारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.